नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दारच्या हलवाची वडी बनवून त्याची मी भाजी बनवून दाखवते। आता मी आलूकडे जाते। आता उठवत नाही। मोठे पानांना काय असं काय दोन वड्या तर नको दाखवणार काय वर आहेत का काय माहिती कोचकोल द्या पोट फुगतं ना त्याच्यावर गुलून घ्यायचं असतं। हे बघा हे त्याला आता ही पाला वळली मध्ये कुठे हे बघा या मुंड्या उलून घ्यायच्या असतात पोट फुगलं की। आता ही पानं मी सोलून घेते। पहिले आधी आमची ह्या दारच्या पानाची अडवडी बनवायच्या फुलदाचं पीठ टाकून। तसे पहिले काय हे नव्हतं, चण्याचं पीठ नव्हतं। आताही चण्याची पिठं टाकून लोक अडवडे बनवतात, तसे कोण बनवत नव्हतं। आम्ही ह्या पिठाचे बनवायचे। उलीत साडायचे, ते दलायचे, या भाजायचे आधी साडायचे आणि दलायचे, नंतर मग या मला अडवडे बनवून द्यायचे आजी आमची। ह्या हलवाला आमचं दारचं आलू बोलतात आणि वडीचं पाणू आहे ना त्याला आमच्याकडे दूध आलू बोलतात। आता हे दूध आलू, पहिले हे दूध आलू नव्हतं ते आम्ही या आलूची वड्या बनवून खायचे। दारचे आलू असायचे तेव्हा। काही काही लोक खाजीवर असतात, आलू खाजीवर नाही आहे। सोला गेले की हाताला खाज लागते।
आता आपलं आलू सोलून झालेलं आहे. आता मी लाटणी शिरा दाबून घेते. माझी वडी बसते चांगली. मी छोटी छोटी पानं आणलीत, मोठी नाही आणलीत. मोठ्या पानानं पीठ जास्त जातं. आता आपले शिरा काढून झालेले आहे. हे मी कुळदाचं पीठ घेतलंय. हे तांदळाचं पीठ घेतलंय, म्हणजे कुरकुरीत होतात वडी. हे हळद घेतली. हे मीठ घेतलंय. ही बडीशेप आणि धनेचे पावडर घेतले. तिखट मसाला घेतलाय. हे तीळ घेतले. हा गूळ घेतलाय. हे मी आता आगूळ घेतले. हे आता मी मिक्स करून घेते. आता हे पीठ मी भिजवून घेते. जास्त पातळ करू नका, पाणी थोडं थोडं टाकून भिजवा. पीठ भिजवून झालेलं आहे. जास्त असं एवढंच ठेवायचं, म्हणजे पातळ नाही नाही घट्ट नाही. ते पीठ मी लावून घेते. बनते अशी माझी आजी दाखवायची वडीची भाजी बनवून. त्यात तुम्हाला मी दाखवते. हे घट्ट एकदम धरून घ्यायचं, पोकळ सोडायची नाही. घट्ट वडी बनवून असे दाबून घ्यायची. हे बघा, अशी वडी अशी द्यायची.
पाण्याला कड आलाय. आता मी चालण ठेवून देते. आता मी ढाकण बांधून घेते. आता हे ढाकण काढून घेते. आता आपली वडी झालेली आहे. मी आता उतरून घेते. ही अडवडी आपली थंड झालेली आहे. आता ही मी कापून घेते. आता आपली अडवडी कापून झालेली आहे. आता ही कढई ठेवून देते. आता आपण भाजी बनवून घेऊया. आता हे तेल ओतून घेते. आता हे लसूण टाकून घेते. कढीपत्ता. आता मी टमाटर टाकून घेते. गोडा मसाला टाकून घेते. इकडे छोले टाकून घेते. तिखट मसाला टाकून घेते. गरम मसाला टाकून घेते. थोडंसं खोबरं टाकून घेते. हे ओलं खोबरं आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेते. थोडंसं मीठ टाकून घेते. म्हणजे वडी टाकलेली आहे मी मीठ. आता मी पाणी ओतून घेते. आता मी वडी टाकून घेते. ही वडी हलक्या हाताने अशी ढवलायची. इथल्यावर विरघळणार नाही. आता आपली भाजी झालेली आहे. आता ही मी उतरून घेते. दाळच्या आलूच्या वडीची भाजी तयार आहे.